राजकारण सुपरफास्टमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। मंगळवारी विधान भवन इथं शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विधान भवन इथं सुनावणी पार पडणार आहे। शिवसेनेच्या त्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, तर 30 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा राहुल नार्वेकरांना आदेश देण्यात आले। अंतरवाली सराटीत लाठीमाराचा आदेश देण्यात आलेले होते। दरम्यान हे आदेश फडणवीसांनी दिलेले नाहीत, हे माहितीच्या अधिकारातून सत्य समोर आलेले आहे। राष्ट्रवादी संदर्भात सुप्रिया सुळे गटानं वेळ वाढवून मागितलेला आहे। दरम्यान निवडणूक आयोगाने वेळ वाढवून द्यायला नकार दिलेला आहे। राष्ट्रवादीची पुढील सुनावणी आता 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे। सुप्रिया गटाने निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे की आमचं चिन्ह कुणालाही देऊ नका। चंद्रशेखर बावनकुळे कसिनो खेळत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली। बावनकुळेंच्या वादावर भाजपाने पलटवार करत मग आदित्यच्या ग्लासात काय असं वक्तव्य केलेलं आहे। संजय राऊत विकृत माणूस आहेत असं म्हणत बावनकुळे फोटो प्रकरणी फडणवीसांनी हल्लाबोल केलाय। अजित पवारांच्या भाषणावेळी गोंधळ निर्माण झाला होता। भंडाऱ्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमातील ही घटना होती। भुजबळांच्या भूमिकेशी वडेट्टीवारांची फारकत। भुजबळांच्या मेळाव्यात उपस्थित राहणार नाही, विजय वडेट्टीवार यांची भूमिका। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी चंद्रकांत वाघमोडे बारामतीत बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाचा 12वा दिवस, मात्र सरकारकडून अद्याप उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाहीये, त्यामुळे धनगर समाज आक्रमक झालेला आहे। दरम्यान उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांना भेटण्यासाठी आज त्यांच्या पत्नी, मुलगा आणि बहीण आल्या असताना त्यांना अश्रू अनावर झाले। मराठवाड्याच्या हक्काचा 8.6 टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरलेला आहे असा आरोप करण्यात आला। हे पाणी तातडीने सोडावं या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको केलेला आहे। रविकांत तुपकर यांनी आमदार संजय गायकवाड यांना खुलं आव्हान दिले। आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर रविकांत तुपकर यांनी दंड थोपटले। सरकारने सदर आंदोलन लाठीमार करून दडपल्याचा तुपकरांनी आरोप केला। यंदाच्या एल्गार मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। रविकांत तुपकर यांनीही इथे शक्ती प्रदर्शन केलं। आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर रविकांत तुपकर यांनी दंड थोपटल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं। शिवसेना नेते अद्वै हिरे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत वाढ केली असून न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। 23 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान हिरे यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढलाय।